बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत। मुंबईतल्या पराभवावर ते काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत। मुंबईत अपेक्षित यश मिळालेलं नाहीये। भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे, मात्र त्या खालोखाल शिवसेना ठाकरे गटाला यश मिळालेलं आहे। त्यामुळे आता निवडून आलेल्या नगरसेवकांबाबत आणि पुढच्या रणनीतीबाबत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महायुतीला मुंबईत काठावरचं बहुमत मिळाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेला आता फोडाफोडीची भीती सतावते आणि त्यामुळेच शिंदेंचे मुंबईतले सर्व नगरसेवक हे हॉटेलमध्ये आणण्यात आलेले आहेत। त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे। बांद्र्यातील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये शिंदेंच्या सेनेचे नगरसेवक दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देवाची इच्छा असेल तर आपला महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसेल असं विधान केलं। त्यामुळे मुंबईतील महापौर पदाच्या शर्यतीत आता नवा ट्विस्ट येणार का याची चर्चा सुरू झाली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, काय घडतंय शिवसेनेच्या गोटात? नक्की ज्या पद्धतीनं हा शिवसेनेनं निर्णय घेतलेला आहे की सर्व नगरसेवकांना हॉटेल ताज लँड एंड्स मध्ये ठेवण्यात आलेला आहे। जवळपास आता त्यातील 15 ते 20 नगरसेवक हे हॉटेलमध्ये येऊन पोहोचलेले आहेत आणि या नगरसेवकांची पूर्णपणे जबाबदारी ही राहुल शेवाळे आणि शीतल म्हात्रे यांच्यावरती देण्यात आलेली आहे। कुठेतरी भीती आहे का, अशाच पद्धतीचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। कारण का ज्या पद्धतीनं महायुतीला बहुमत संख्याबळ जरी मिळालं असलं तरी एकनाथ शिंदेचे जे 29 नगरसेवक आहेत त्यांना पुढील 4 दिवस या हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे आणि कुठेही या नगरसेवकांना कोणी आमिष दाखवू नयेत याच दृष्टीनं खबरदारी घेण्याचा प्रयत्न जो आहे हा शिवसेनेकडनं केला जातोय। नक्की, धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।